जे गुन्हेगार आहेत ते सुटणार नाहीत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, या दृष्टीनं मकोका लावणं हे फायद्याचं आहे का? त्याचा कसा मला उपयोग होईल? मला असं म्हणायचंय की जिथे सीआयडी आणि महाराष्ट्राचा पोलीस हा सक्षम असताना आणि आरोपी पाकिस्तान बांगलादेश कुठे पळून जाण्याची शक्यता नसताना आरोपीने नव्याने कोणता क्राईम करण्याची शक्यता आहे की नाही हे न तपासता, म्हणजे जस्ट बिकॉज मराठा समाजातले काही आमदार मागणी करतायत, अल्पशिक्षित जरंगेसारखा मागणी करताय म्हणून जर मोका लावला असेल, तर मला असं म्हणायचं क्रिमिनल जस्टिस सिस्टम, क्रिमिनल लॉ हे आपण कुठेतरी त्या लॉलाच हरताळ फासत आहोत. अहो, भाषणांवर जर आपण कायदे लावत गेलो, भाषणांवर जर आपण आरोपी ठरवत गेलो ना, तर तुम्हाला सांगतो हे एका प्रकारे म्हणजे अनागोदी होईल. आणि अशी अनागोदी कायद्याला अभिप्रेत नाही साहेब. हात जोडून सरकारला विनंती आहे की इन्व्हेस्टिगेशन आणि ज्याला म्हणतो जस्टिस सिस्टम ह्याला स्वतंत्र ठेवलं पाहिजे. अधिकाऱ्यांची मतं काय ते जाणून घेतली पाहिजे. या अल्पशिक्षित लोकांच्या मतानुसार अशा प्रकारच्या कारवाया होऊ नये बरं, असं माझं तुमचं मत आहे. नाही